सोनी मराठीने आयोजित केलेला हा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा जो कार्यक्रम आहे, यामध्ये 108 कीर्तनकार आधी ऑडिशनच्या द्वारा निवडले गेले, काही निकष त्यांना समजावून आणि सांगून, त्यानंतर एका वेळी 3 कीर्तन, त्यातून एक जण मुक्कामाला थांबतो आणि त्यातले 2 जण पुढे जातात। या पद्धतीने आता 72 कीर्तनकार निवडले गेले, ज्याची दुसरी फेरी उद्यापासून साताऱ्यात सुरू होतीये। आणि मग या सगळ्यातून पुढे 6 कीर्तनकार निवडले जातील आणि त्यातून एक जो महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार होणार आहे तो याच्यातून निश्चित होईल। यापूर्वी कुठे कुठे आता शूटिंग झालं किंवा कार्यक्रम? या अगोदर पहिल्यांदा हडपसरला झालं, त्याच्यानंतर बारामतीला झालं, त्याच्यानंतरचं शूटिंग हडपसर, भोसरी, बारामती आणि आता हे साताऱ्याचं आहे। याच्या पुढचे माटुंगा आणि विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी असं असणार। किती कीर्तनकार निवडले जातात? एकूण 108 कीर्तनकार आले, त्यातून 36 बाहेर गेले, मुक्कामाला थांबलेत, 72 पुढे आले। मग यातून आता पुन्हा एकातून एक वजा होतील, पुन्हा 36 राहतील। 36 मधून 6 पुढे पुढच्या फेरीत जातील आणि 6 मधून मग शेवटी एक निवडलं। कीर्तन हा सामाजिक स्वास्थ्य संतुलित ठेवणारा विषय आहे, तर त्या विषयानं हा जो तुम्ही आतापर्यंत कार्यक्रम केला त्याच्याकडे तुमचा दृष्टिकोन, त्यातून जे कीर्तनकार निवडला त्यांच्याकडे ते दृष्टिकोन तुम्हाला दिसला? हो, कीर्तनकारामध्ये तो दृष्टिकोन दिसला, कारण आता जे कीर्तनकार झालेत ते सुशिक्षित कीर्तनकार आहेत आणि त्यांनी जे तरुण म्हणजे मुद्दाम होऊन तरुणांना जे मार्गदर्शन दिलं, तरुणांबद्दल ते जे बोलले, ते निश्चितच दिशा देणारं कीर्तन होतं। कीर्तनातून मूळ म्हणजे तरुणाला व्यसनापासून दूर राहा आणि ते आदर्श तरुण कीर्तनकाराकडे पाहून आजची तरुण पिढी जी डिप्रेशनमध्ये चालली, ट्रेस आहे प्रत्येकामध्ये, अगदी लोकांकडे पैसा भरपूर पण ट्रेसमध्ये आहेत माणसं, अनेक डॉक्टर असतील, अनेक विविध क्षेत्रातली माणसं असतील। मग यांना डिप्रेशनमधून जर बाहेर काढायचं असेल तर कीर्तन हा विचारच माणसाला फार मोठ्या डिप्रेशनमधून बाजूला काढू शकतो। असे एक कीर्तनाची फार मोठी महान परंपरा सोनी मराठी वाहिनीने राबवलेला उपक्रम आहे। जे विजय होतात जे हरतात त्यांना काय सल्ला देता? नाही, जे हारले तरी त्यांना आम्ही सल्ला असा देतो की तुमची वारी जरी आहे ना की हारला हा शब्दच तिथे आम्ही वापरतच नाही, म्हणजे मुक्कामाला राहतो आणि त्या सोबतीला ते जेव्हा सादरीकरण करतात ना त्यावेळेला त्यांच्या सादरीकरणात त्यांनी काय जोडलं पाहिजे आणि काय कमी केलं जातं ते आम्ही थोडंसं सॉफ्टली सांगितलं, कारण पहिलीच फेरी होती ना, त्यामुळे आता दुसऱ्या फेरीतून त्यातलं विश्लेषण वाढणार। आणि त्यांना ते जरी थांबले तरी त्यांना चांदीच्या चिपळ्या बक्षीस दिल्या जातात आणि 2 वारकरी कीर्तनाला भगवी पताका खांद्यावर घेऊन त्यांना वारीसाठी पुढे, म्हणजे 2 वारकरी पुढे जातात वारी करायला, 1 वारकरी मुक्कामी थांबतात। म्हणजे मुक्कामी थांबलं तरी त्या वारकऱ्याचं भजन चालूच असतं, तरी आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही थांबले नाही तर तुम्ही चालतच राहणार आहात, असं काही नाही। थँक्यू। ओके, छान वाटला हा प्रश्न। आता साधारण 108 कीर्तन आम्ही दोघांनी ऐकली त्या चेअरमधून, म्हणजे ऐकली म्हणण्यापेक्षा आम्हाला ऐकायला मिळाली। श्रवण पहिली भक्ती आहे। सर्वदूर कीर्तनकार आहेत, पण पश्चिम महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांना ऐकताना हे विशेष जाणवलं की प्रत्येक कीर्तनकार हा फक्त कीर्तन करत नाहीये। तुम्ही जो मुद्दा सुरू केला होता, प्रत्येकाचं मग कोणाचं सामाजिक काम असेल, कोणाचं शैक्षणिक काम, कोण संस्था चालवतो, कोण अनाथांना सांभाळतो, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र तशी ही कर्मयोग्यांची भूमी आहे आणि त्याचा तो अंश कीर्तनकारांमध्ये विशेष जाणवला असं मला वाटतं। आणि आपण मगाशी जे विचारलं होतं की रिएलिटी शो मधूनच का असं व्हावं, तर कीर्तन इतर पद्धतीने संपन्न झाली, फक्त कीर्तन झालं की बस पुढे काही नसायचं, पण इथे कीर्तनानंतर त्याच्यावर भाष्य आहे, त्याच्यावर कमेंट्स आहेत आणि त्याच्यातून 2 गोष्टी साध्य होतात। एक गोष्ट अशी साध्य होते की जे चांगलं आहे त्याला प्रोत्साहन दिलं जाणार आहे आणि जे थोडं नको वाटतं त्याच्यावर तसं भाष्य होणार आहे। म्हणजे आपोआप आम्ही तेव्हा त्या एका कीर्तनकाराशी बोलत नाही आहोत, संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या नवोदित कीर्तनकारांशीच आम्ही बोलत आहोत। त्यामुळं एकाच वेळी हा कार्यक्रमही होणार आहे आणि आपण सर्व जाणतच आहात, हल्ली कीर्तनाचा काही प्रकारचा व्हिडिओ लागला की त्याच्या खाली कमेंट्स म्हणजे त्या कीर्तनकारालाच सूचना असतात
तुम्ही असं नको बोलायला पाहिजे, तुम्ही तसं नको बोलायला पाहिजे, तर त्या गोष्टी आपोआप यातून होतील असाही एक छान विश्वास आहे. आणि आम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांवर या बाबतीत खूपच खुश आहोत की ते नुसते बोलत नाहीयेत, आधी केले मग सांगितले. अशा याच्यामध्ये सूत्रधार फार बेताल झालेला असतो, सुटलेला असतो, त्याला किती काबूत नाही. उलट ह्या आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमातला जो सूत्रधार आहे ना, तो जर कुणीतरी बाहेरून फक्त एखादा आपण अभिनेता घेतला तर ते कदाचित पुरलं नसतं. म्हणजे मी यासाठी म्हणतोय की जितकं तोडीस तोड कीर्तन होतंय, समोरची जी मंडळी ज्या प्रकारे परीक्षण करतायत, तर थोडं संत साहित्याविषयीची जाण असलेला माणूस फार गरजेचा होता. तर तसा आमचा जो निवेदक आहे त्याने सुद्धा या संत साहित्याचा अभ्यास केलाय. त्याच्या अशा काही एकांकिका आहेत, बाकी सगळ्या गोष्टीत अभ्यास करून त्यांनी याच्या आधीचं लिखाण केलेलं आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की उलट आमचा जो निवेदक आहे तो त्या दोन्ही गोष्टी खूप छान सांभाळून घेतो. कारण चुकीचं काही बोलल्या गेलं ना कीर्तनानंतर, म्हणजे नुसतंच आपल्याला इथे विनोद नाही निर्माण करायचा किंवा नुसतंच आपल्याला त्यांची गोष्ट जाणून घेत असताना हलकं फुलकं वातावरण करण्याच्या निमित्ताने खूप गोष्टी होऊ शकतात, पण तसं तो न करता तो त्याचं भान ठेवतो. मला वाटतं ती जमेची बाजू आहे. कार्यक्रम 3 कीर्तनकार कीर्तन करून एक मुक्कामाला राहतो, 2 पुढच्या प्रवासाला जातात. अशा फेऱ्या आतापर्यंत चालल्या. त्याची पहिली फेरी समाप्त झाली आणि आता साताऱ्यात हे जे चित्रीकरण होणार आहे इथून दुसरी फेरी प्रारंभ होते आणि या फेरीत 2 जण कीर्तन करतील, त्यातले एक मुक्कामाला थांबतील, एक पुढचा प्रवास करतील. अशा रीतीने आपण हे आता आणखी तीव्र होणार आहे. याच्या परीक्षणाचे नियम आणखी तीव्र होतील आणि त्यामुळे कीर्तनाचा जो दर्जा आहे, सादरीकरण आहे, ते आणखी उत्तम रीतीने होणार आहे. त्याचसोबतीला 28 एप्रिल पासून या कार्यक्रमाच्या वेळेमध्ये बदल होत आहे. साधारणपणे दररोज रात्री आपण सोमवार ते शनिवार 8 वाजता हा कार्यक्रम सोनी मराठीवर पाहत होतो, परंतु महाराष्ट्रभरातल्या कीर्तनाच्या श्रोत्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की महाराष्ट्रातली कीर्तन एकतर 7 ते 9, 8 ते 10 किंवा 9 ते 11 असतात. त्यामुळे आम्हाला हा गोड लाभ घेता येत नाही आणि म्हणून सोनी मराठीने गोड निर्णय घेतला आणि रात्री 8च्या ऐवजी हा कार्यक्रम आपल्याला 28 एप्रिल पासून सायंकाळी 6 वाजता पाहता येईल. आपल्या सर्वांना गोड असा विचारांचा प्रसाद या निमित्ताने लाभणार आहे. याची माहिती आपल्यापर्यंत देताना आम्हाला खूप आनंद होतोय. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार, सोनी मराठी वाहिनी यावरून हा कार्यक्रम होत आहे. प्रथम महाराष्ट्रामध्ये हा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा क्रांतिकारी कार्यक्रम होत आहे. मी सुद्धा एक कीर्तनकार आहे, पण हृदयापासून या कार्यक्रमाला सलाम करत आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राला जी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे ती परंपरा जोपासत सोनी मराठी वाहिनीने, खरं म्हणजे आम्ही याच्या पाठीमागेही सांगत आलो, कीर्तन म्हणजे आज मरगळ आलेल्या समाजाला दिशा दाखवण्यासाठी आणि जीवनाची दशा बदलवण्यासाठी कीर्तन ही महाराष्ट्राची फार मोठी पुरातन आणि आताच्या काळामधली सुद्धा गरज आहे. सुशिक्षित विचाराबरोबर विज्ञानाबरोबर आमच्यासोबत आध्यात्मिक संस्कार जर असतील तर माणसाची मनस्थिती बदलून माणसं नक्कीच चांगल्या कार्यक्रमाकडे वळल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून हा मराठी वाहिनीने खूप छान आणि सुंदर कार्यक्रम ठेवलेला आहे. आज सातारा म्हणजे फार मोठा क्रांतिकारी जिल्हा आहे. या साताऱ्यामध्येच या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब याच ठिकाणचे आहेत. तसेच शहाजी राजे याच ठिकाणचे आहेत. नाना पाटील असतील तेही याच सातारा भागातले आहेत. तेव्हा मी या ठिकाणावरून आणि आमचा जो कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आपणा सर्व पत्रकार बंधू भगिनींचं खूप खूप स्वागत आहे. तुमच्याकडे फार मोठी जबाबदारी आहे पसरवण्याची. तुमच्याशिवाय कोणत्याही गोष्टीचा प्रसार होऊ शकत नाही, पण बऱ्याचदा दुर्दैवानं दुःखाचा प्रसार होतो किंवा ते पोचवावं लागतं. आज आपल्याला प्रसाराच्या निमित्ताने एक गोड आणि चांगली गोष्ट आपल्याला सोनी मराठी वाहिनीने उपलब्ध करून दिली, ती म्हणजे कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या सोनी मराठीच्या द्वारा चाललेल्या उपक्रमाबद्दलची ही छोटीशी आपली परिषद आहे.
आम्ही एकत्र काम करतो आहोत बरीच वर्ष आणि प्रत्येक वेळी ना प्रेक्षकांमधून काही आमचे पत्रकार मित्र आहेत त्या सगळ्यांकडनं कायम एक म्हणणं असायचं की अरे काहीतरी ओरिजिनल करा, तुम्ही तेच तेच करता, तुम्ही दरवेळेस काहीतरी गाण्याचा कार्यक्रम करता, तुम्ही काहीतरी डान्सचा कार्यक्रम करता, अगदीच काही नाही तर एखादा विनोदी कार्यक्रम होतो पण काही ओरिजिनल होत नाही. आपल्याकडे बऱ्याचदा असं म्हणणं असतं की परदेशात काही फॉर्मॅट सक्सेसफुल झालेले असतात आणि मग ते आपण इथे करतो. मग करोडपती सारखा असेल, इंडियन आयडल सारखा असेल, हे महत्वाचंच आहे फॉर्मॅट आणि त्यांनी तिथे तिथे त्यांचं एक काय म्हणूया आपण प्रस्थापित झालेले असे फॉर्मॅट आहेत. मग ह्या सगळ्यावर आम्ही सगळे विचार करत असताना आज आम्हाला पण एक 10, 12, 15 वर्षात असं वाटतं की काय आपण असं आहे की जे आपण ओरिजिनल केलं. कारण प्रत्येक कलाकाराला किंवा सगळ्या जे निर्मिती करणाऱ्या लोकांना, क्रिएटिव्ह माणसाला काय असं वाटत असतं की आपण काहीतरी असं करावं जे ह्याच्या आधी कधी झालेलं नाही. मग तो सगळा विचार करत असताना आम्हाला असं वाटलं की आपल्या मातीतलं काय आहे, तर कीर्तन का असावं आणि कीर्तनाची गरज काय हे आत्ताच आई साहेबांनी सुद्धा सांगितलंय, महाराजांनी सुद्धा सांगितलंय. तर ह्याच्याविषयी आमच्या डोक्यात कुठल्याच द्विधा मनस्थिती नव्हती की आपल्याला कीर्तन केलं पाहिजे. मग आता कुठलाही कार्यक्रम करण्यासाठी एक महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे तसं टॅलेंट मिळालं पाहिजे, तितकी लोक उपलब्ध आहेत का. कारण आम्ही करत असताना आम्ही महाराष्ट्रभराचा विचार करतो, कुठल्या एका ठराविक प्रांतापुरतं ते होत नाही. मग असं लक्षात आलं ह्याचा सगळ्याचा शोध घेताना की वारकरी शिक्षण संस्था खूप आहेत महाराष्ट्रभर आणि तिथे खूप नवे नवे कीर्तनकार घडत असतात. 20 ते 22,000 साधारण 20-22,000 वारकरी शिक्षण संस्था आहेत आणि तिथे नवे नवे कीर्तनकार घडत असतात. तुम्ही खरं तर कीर्तनाचे वेगवेगळे कार्यक्रम याआधी पाहिलेले असतील पण बऱ्याचदा असं होतं की जे प्रस्थापित कीर्तनकार असतात त्यांना पुन्हा पुन्हा बोलावून त्यांची कीर्तन सेवा शूट केली जाते आणि ती दाखवली जाते. मग नव्यांसाठी व्यासपीठ काय, हा सगळा विचार केल्यानंतर आम्हाला ही कार्यक्रमाची संकल्पना आपण असं म्हणूया की त्याला एक मूर्त स्वरूप आलं की हो आपण हे करू शकू. कारण नवीन कीर्तनकारांना सुद्धा एक व्यासपीठ मिळालं पाहिजे, त्यांना सुद्धा या निमित्ताने समोर जाता आलं पाहिजे प्रेक्षकांच्या. आणि आम्हाला ते करत असताना हा नव्यानेच शोध होता, कारण मी म्हटलं तसं पहिल्यांदाच असा कार्यक्रम होतोय की अशा प्रकारे कीर्तनकारांचा रियालिटी शो हे पहिल्यांदा घडतंय. मग आम्हाला त्याच्यात जाणवलेली एक गोष्ट अशी होती की वेगवेगळ्या प्रकारचं काम करून कीर्तनकार कीर्तन सुद्धा करतायत. आज बँकेमध्ये नोकरी असेल, पोलिसाची नोकरी असेल, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, का अगदी एखाद्याचं केस कापण्याचं सलून असेल, कुठल्याही प्रकारचं पण प्रत्येक कामात विठ्ठल शोधला आहे आणि शिवाय कीर्तनाची सेवा करतायत. अशी सगळी मंडळी आमच्या सोबत आली आणि त्याचा पहिला टप्पा नुकताच पार पडलाय. 108 कीर्तनकार आम्ही आणले होते या कार्यक्रमात. नव्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये 72 कीर्तनकार आता पुढे गेलेत. आनंदाची गोष्ट म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून साधारण 30 ते 40 कीर्तनकार या दुसऱ्या टप्प्यात आहेत. साताऱ्याचेच 12 कीर्तनकार या दुसऱ्या टप्प्यात पोहोचलेले आहेत. आणि मला असं वाटतं की म्हणजे एक प्रकारचा चांगला योग जुळून आलाय. भक्ती आणि शक्ती जिथे खरं तर या मातीत पाहायला मिळते आणि तिथे सगळे असे कीर्तनकार आम्हाला मिळाले की जिथे पैलवानकी पण त्यांनी केलेली आहे आणि दुसरीकडे कीर्तनाचा सुद्धा एक प्रकारे फड गाजवतात. तर अशा प्रकारे आम्ही हा कार्यक्रम बांधला आणि बऱ्याचदा मी एक अमित आता आपल्यासोबत आहेत सर म्हणून सुद्धा हे सांगतो की सतत एक टीआरपीचं गणित डोक्यात असतं. डान्स केला, गाणं केलं तर तुम्हाला नक्की येणार, पण भक्तिभावने म्हणजे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे मालिकांमध्ये सुद्धा हल्ली इतका हाय ड्रामा असतो, मग कीर्तन कोण ऐकायला येईल, होऊ शकेल का. अशा वेळेला ना एक खंबीर पाठिंबा लागतो करणाऱ्यांना सुद्धा. तुम्ही कितीही ठरवा, आम्ही सगळ्यांनी येऊन कितीही जरी ठरवलं तर ही काही एक छोटी चळवळ नसते की ती तुम्ही तेवढ्या एका हॉलमध्ये गेला आणि नंतर निघून गेला. ह्याला एक खूप मोठं सपोर्ट लागतो, पाठिंबा लागतो, जो मला असं वाटतं की सोनी मराठीने दिला. नाहीतर हे शक्य नाही. म्हणजे आपण स्वप्न बघू शकतो पण ते सत्यात आणायचं असेल तर तशा प्रकारचा पाठिंबा गरजेचा असतो, जो पाठिंबा मला असं वाटतं आम्हाला मिळाला आणि आम्ही भव्य स्वरूपात ते करू शकलो. म्हणजे याच्यात आम्हाला कुठल्याही प्रकारे तडजोड नाही करावी लागली की अरे काय फरक पडणार आहे, कीर्तनाचा कार्यक्रम आहे मग आपण असं करू तसं करू. मला आवर्जून सांगायचं पुढचे 3 दिवस साताऱ्यातच आमचं चित्रीकरण आहे. कृपया सर्व साताऱ्यातल्या सगळ्या मंडळींनी, बाहेरच्या मंडळींनी या कार्यक्रमाचा एकदा प्रत्यक्ष सुद्धा अनुभव घ्यावा, म्हणजे त्यांना आम्ही जे म्हणतोय त्याची कदाचित आणखीन जास्त जाणीव होईल. तर अशा प्रकारे हा कार्यक्रम बांधला गेला आणि आम्हाला आज आनंद आहे की आम्ही एक अत्यंत ओरिजिनल फॉर्मॅट महाराष्ट्रात नव्याने देऊ शकलो. कीर्तनामध्ये प्रत्येक वेळेला एक नवी काहीतरी गोष्ट सांगितली जाईल किंवा वेगळ्या पद्धतीने मांडल्या जाईल. सो याचे निकष कसे ठरवलं जातं की हा योग्य आहे किंवा आतापर्यंत झालेल्या निवडी असेल, हे कसं ठरवलं जातं?
सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण पद्धतीने एखाद्या रियालिटी शो कडे ज्या पद्धतीने बघितलं जातं त्याच पद्धतीने या कार्यक्रमाची सुरुवात करताना सोनी लिव्ह या आमच्या ऍप वरती आम्ही निर्णय घेण्याच्या अगोदर सर्व कीर्तनकारांना तुमचे 90 सेकंदाचे 2 व्हिडिओज पाठवा अशी विनंती केलेली होती. त्या व्हिडिओज अपलोड केल्यानंतर एका निरीक्षण समितीने वेगवेगळे निकष लावून 108 कीर्तनकार महाराजांच्या समोर आणि ताईंच्या समोर सादर केले. त्यांची कीर्तन सेवा सादर करण्याआधी संपूर्ण 108 कीर्तनकारांना कंपल्सरी 5 ते 6 अभंग, ज्यामध्ये किमान एक तरी महिला संतांचा अभंग असला पाहिजे, ह्या नियमाप्रमाणे 5 ते 6 अभंगांची तयारी तुमची आहे का नाही याची पडताळणी केली गेली. त्यानंतर त्या अभंगाचं सादरीकरण, त्याचं निरूपण आणि ती कीर्तन सेवा कशा पद्धतीने सादर केली जाईल याच्यासाठी संपूर्ण टीमनी 2 दिवस त्यांच्याकडनं तयारी करून घेतली आणि मगच त्यानंतर त्यांचं सादरीकरण महाराजांसमोर आणि ताईंसमोर झालंय. तोपर्यंत महाराजांना आणि ताईंना त्या सादरीकरणाबद्दल कल्पना नाहीये. सो जशी एका परीक्षेला आपण उभे राहतो त्याच पद्धतीने त्या कीर्तन सेवेला ते उभे राहिलेत आणि त्या मोमेंटला महाराजांना आणि ताईंना जे आवडलंय, जे त्यांचं निरीक्षण आहे ते त्यांनी त्या पद्धतीने मांडलेलं आहे. माझा प्रश्न असा होता की तुम्ही महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार शोधताय, ही खरं फार म्हणजे अद्भुत कल्पना आहे. कारण आजची जी कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी पिढी आहे तिला कीर्तनाचं महत्व किंवा कीर्तन काय असतं हे तुम्ही दाखवून देणार आहात. तर मला असं वाटतं की म्हणजे हे तर चांगलंच काम आहे. तर तुम्ही ही पहिली टीम कशी जमवली आणि हा कार्यक्रम ज्यावेळी तुमच्या डोळ्यासमोर होता किंवा त्याची रूपरेखा आखत होती, तर आपल्याला एवढे स्पर्धक मिळतील का, ते कसे शोधतील हे जरा थोडं. जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आता सोनी मराठीचा ज्या पद्धतीने सगळ्या लोकांना सोनी मराठीची आता माहिती आहे, गेल्या 8 वर्ष वेगवेगळे कार्यक्रम, कथाबाह्य कार्यक्रमांमध्ये कदाचित सोनी मराठी एकमेव वाहिनी आहे की जी सतत सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम करतात. आम्ही करोडपती सारखा कार्यक्रम करतो, इंडियन आयडल मराठी अजय अतुल बरोबर करतो, आम्ही नृत्याचे काही वेगवेगळे कार्यक्रम केले. तुम्हाला सगळ्यांना आवडतो तो कार्यक्रम मी आता पुन्हा पुन्हा सांगत नाही, कारण नाहीतर मग थोड्या वेळ त्याच्याबद्दलच बोलणं होतं. म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा. सो हास्य जत्रेचे जवळजवळ 900 ते 1000, आता 900-950 भाग पूर्ण होतील. तर हे करत असताना जय जय महाराष्ट्र माझ्यासारखा कार्यक्रम आम्ही केला होता, त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोककलांचं सादरीकरण 42-48 भागांमध्ये सोनी मराठीवरती सादर केलं होतं. या सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा करत असताना प्रतीकजींचे फाउंडर पार्टनर उदय पानसरे हे संप्रदायामध्ये बरेच वर्ष काम करत आहेत आणि संप्रदायासाठी संप्रदायाच्या वेगवेगळ्या लोकांबरोबर त्यांचा संपर्क आहे. आणि गेली 2-3 वर्ष आमच्या मनात होतं की मीही कार्यक्रम पाहतो वेगवेगळ्या चॅनलवरती, कारण माझं काम आहे ते. सो मीही कीर्तनाचे काही कार्यक्रम पाहिले तर मला सारखं असं जाणवायचं की हे छान आहे, पण याच्यापेक्षा आपण काहीतरी अशा पद्धतीने एक कार्यक्रम केला पाहिजे जिथे ही वयवर्ष 12-13 पासून तयारी करणारी माणसं, किंवा कधी काळी प्रपंच वेगळा होता, परिस्थिती वेगळी होती, पण ते सगळं सांभाळून पुन्हा एकदा कीर्तनाकडे वळलेली माणसं, या सगळ्यांना कुठनं तरी शोधता येईल का आणि त्यांची कीर्तन सेवा आपण ह्या माध्यमातून दाखवू शकतो का. त्याच्यामध्ये दुसरा पण स्वार्थी हेतू आहे की ह्या सगळ्याचं चित्रीकरण केल्यामुळे किती पद्धतीचं आर्काइव्हल मटेरियल आपल्याला मिळतं हे पण तुम्ही लक्षात घ्या. कारण पुढे जाऊन कालातीत हे फुटेज वेगवेगळ्या माध्यमांना इंटरनेटवरती असणार आहे. त्यामुळे पुढे जाऊन कदाचित 25 वर्षांनी याचा रेफरन्स म्हणून सुद्धा काही शिकणारी मुलं त्याचा वापर करू शकतील. तो या भावनेतनच या सगळ्याची मोठ सर्किट हाऊसच्या टीमनी बांधलेली आहे. आणि महाराजांची आणि आईसाहेबांची निवड कशी केली हे प्रत्येकनीच सांगावं. महाराजांचं आणि ताईंचं खरं सांगायचं तर महाराष्ट्रावर पोहोचलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि आमचा जो विचार असतो कुठल्याही कार्यक्रमाचे जर तुम्ही परीक्षक बघाल तर त्या परीक्षकांचा निकष एकच असतो की त्यांना त्यातलं सगळं आलं पाहिजे. मी वेगळ्या अर्थाने हे असं म्हणतोय की आज तुम्ही लक्षात घ्या, प्रत्येक कीर्तनकार वेगळा अभंग निवडणार आहे. एका भागात 3 अभंग आहेत,
3 अभंगांवर जर वेगवेगळं बोलायचं असेल तर ते सगळेच अभंग ह्या मंडळींना माहिती पाहिजे. आणि महाराजांची एक ओळख महाराष्ट्रात शब्दप्रभू म्हणून आहे. कार्यक्रमातून ते वारंवार जाणवतं सुद्धा की ते प्रत्येक अभंगाकडे कसं बघावं हे समोरच्या लोकांना सांगू शकतात. ह्याच्यामध्ये खूप म्हटलं तर हा कार्यक्रम आव्हानात्मक सुद्धा आहे. कारण जसं आता ताईंनी पण विचारलं की काय वेगळं करणार, असं वाटू शकतं की कीर्तन तर कीर्तनासारखं होतं, पण आपण 2 तासाचं कीर्तन जेव्हा 15 मिनिटात करतो तर त्यातच एक मुळात वेगळेपण आहे. मग 15 मिनिटाच्या कीर्तनात अभंगावर समोरचा स्पर्धक बोलला का नाही, त्याने कुठल्या पद्धतीने अभंगाकडे बघायला पाहिजे होतं, हे सगळंच मला असं वाटतं की महाराज आणि ताई यांना ते इतकं घोटून, म्हणजे इतकी वर्ष कीर्तन, दोघांनी 21-22 वर्ष जर कीर्तन केली तर तुम्ही विचार करा की किती अभंग आतापर्यंत त्यांनी सोडवले असतील. आणि ह्या सगळ्याकडे कसं बघितलं पाहिजे. संप्रदायातलं अत्यंत महत्वाची गोष्ट ही असते की कीर्तन करत असताना संप्रदायाच्या चौकटीच्या बाहेरचं काही होऊ नये. म्हणजे कीर्तन असं पण होतं की सिनेमाच्या गाण्यातल्या चालींवर सुद्धा अभंग म्हटले जातात, विनोद प्रेक्षकांनी आग्रह केल्यामुळे सांगितले जातात, पण ह्या कार्यक्रमात ते होऊ शकत नाही. त्याचे एकच म्हणजे महत्वाचं कारण आहे ती म्हणजे ही 2 मंडळी. ह्यांच्या समोर आलेल्या कीर्तनकाराला कधीच असं वाटत नाही की मी विषय सोडून काही बोलावं. मला असं वाटतं त्यातच त्यांची निवड आली. आणि ताईंनी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलंय. कीर्तनातून त्या काळात ताईंनी जर वेगवेगळ्या सामाजिक विषयांना वाचा फोडली आहे तर तशा प्रकारचाच आमचा निकष होता की अशी 2 व्यक्तिमत्व हवी की ज्यांचा आदर सुद्धा वाटेल आणि नाही म्हटलं तरी त्याचा एक धाक असेल सादरीकरण करत असताना. याचं म्हणजे मेन हेतू हा कीर्तन तळागाळात पोहोचवणं हा आहे. तर याला स्वरूप हे रियालिटी शोचं किंवा स्पर्धेचं द्यावं याच्या मागे काय हेतू किंवा हाच रियालिटी शोचाच हा फॉर्मॅट असावा हा का तुमच्या? जसं मी म्हटलं तसं आता कीर्तन लोकांना माहिती नाही तर असं अजिबात नाहीये. महाराष्ट्रामध्ये कीर्तन सेवा ही लाईव्ह लोक रोज बघतात. वेगवेगळे कीर्तन सप्ताह महाराष्ट्रात चालू असणं ही आपली परंपरा आहे. आता हा संपूर्ण कार्यक्रम जर पुन्हा एकदा एखाद्या वाहिनीला सादर करायचा असेल तर तो कशा पद्धतीने करावा, तर त्याचा आराखडा बांधताना आम्हाला असं वाटलं की आपण 108 कीर्तनकार घेऊन यावे. त्या 108 कीर्तनकारांनी पहिली सेवा सादर करावी. त्यातनं एक कीर्तनकार मुक्कामी थांबावा आणि पुढे 72 लोकांनी ती सेवा सादर करावी आणि त्या पद्धतीने त्याच्या शेवटापर्यंत जावं. त्यामुळे पहिलं सत्र करताना त्याच्यामध्ये निकष हाच होता की वेगवेगळी कीर्तनं 108 मंडळी आपल्याला जेव्हा समोर दिसतात तेव्हा तुम्ही विचार करा किती वेगवेगळी कीर्तनं आपल्याला ऐकायला मिळणार आहे. केवळ त्या हेतूमध्येच याचा फॉर्मॅट बांधताना विचार झालेला.